ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना 605 अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे। शिष्यवृत्तीसाठी 60% गुण असण्याची अटही आता रद्द करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, अत्यंत महत्त्वाची घोषणा आता मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे। 605 अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि 60% गुण असण्याची जी अट घालण्यात आली होती तीही रद्द करण्यात आली आहे। काय माहिती मिळते? अनुपमा, 9 ऑगस्टला मुंबईमध्ये जो लाखोंचा विराट मराठा मोर्चा निघाला होता, त्या मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांची एका शिष्टमंडळाने भेट घेतली होती आणि मराठा समाजाला ज्या सवलती द्यायच्या आहेत त्या संदर्भात ही चर्चा झाली होती। मराठा समाजाने विविध मागण्या केल्या होत्या, त्यात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा एक विषय होता। सरकारने मान्य केलंय की ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या 605 अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, ही शिष्यवृत्ती मराठा विद्यार्थ्यांना दिली जाईल। पूर्वी या शिष्यवृत्तीसाठी 60% अट घातली होती, म्हणजे 60% गुण मिळवणाऱ्या मराठा विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार होते। परंतु काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने ही अटही काढून टाकलेली आहे। कारण मराठा समाजाची ती अट मागणी होती की ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही शिष्यवृत्ती देता तेव्हा कुठलीही अट नाहीये, तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही अट कशाला। त्यामुळे आता 605 अभ्यासक्रम जे आहेत, व्यावसायिक अभ्यासक्रम, ज्या अभ्यासक्रमांसाठी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते त्याच अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि कुठल्याही गुणांची अट ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी असणार नाहीये, असा महत्वपूर्ण निर्णय काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची माहिती दिली। विरोधकांची मागणी होती की सरकारने अभ्यासक्रमांची नावं सुद्धा जाहीर करावी, त्याचबरोबर मराठा समाजाला इतर जी आश्वासनं दिली आहेत त्या आश्वासनासंदर्भात सरकारने माहिती द्यावी। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सविस्तर निवेदन नंतर विरोधकांना दिलं जाईल, प्रसिद्ध केलं जाईल असं स्पष्ट केलेलं आहे। परंतु हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल की ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे आता मराठा विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे। खरे दीपक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।